महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्ध्यामधून महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचा रणशिंग फुंकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलं। देशातील कोट्यवधी हिंदूंना हिंदू दहशतवादी संबोधण्याचं पाप काँग्रेसनं केलं असं मोदींनी म्हटलं। काँग्रेस स्वच्छतेच्या चौकीदाराचा अपमान करते, हा माझ्या स्वच्छता दूतांचा अपमान आहे असं मोदी म्हणाले। तर काँग्रेसची शिवी माझ्यासाठी दागिना आहे असं मोदी म्हणतायत। या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर देखील टीका केली आहे। शरद पवार मातब्बर राजकारणी असून वारं कुणीकडे आहे हे त्यांना माहिती आहे असं मोदी म्हणाले। पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून कौटुंबिक कलहामुळे राष्ट्रवादीचं अस्तित्वच धोक्यात आलंय असं मोदी म्हणाले। वर्ध्यातील सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून प्रत्येकाच्या नावापुढे चौकीदार असा उल्लेख करण्यात आला। तर महात्मा गांधींचं स्वप्न साकार झालं असून लोकसभा, विधानसभा आणि सगळीकडेच काँग्रेसचं विसर्जन झालं असं फडणवीस यांनी म्हटलंय। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेमधून धनुष्यबाण गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे, मात्र फोटोच्या फ्लेक्सवर चक्क कमळाचं चिन्ह आहे। सभेतील कुठल्याही फ्लेक्स बॅनरवर धनुष्यबाण नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला वर्ध्यातील सभेमधून सुरुवात केली। मोदींच्या या सभेला अपेक्षेहून खूपच कमी गर्दी होती। आयोजकांना अपेक्षित असलेला जनसमुदाय सभेला न दिसल्यामुळे बरंचसं मैदान असं रिकामी होतं। सोशल मीडियावर निवडणूक प्रचारानं जोर धरलेला असतानाच फेसबुकनं काँग्रेसला जोरदार झटका दिलाय। काँग्रेस संबंधित 687 फेसबुक अकाउंट डिलीट करण्यात आले, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी मात्र वाढली। चंद्रकांत पाटील हे 2 नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री असल्याचे गंभीर आरोप राजू शेट्टींनी केले। तसंच चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करावी, कुणाकडून किती घेतले ते मी सिद्ध करेन असं आव्हान राजू शेट्टी यांनी दिलं आहे। ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळतं। भाजपच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची माहिती मिळत असून विरोध केल्यामुळे भाजपनं उमेदवार बदलला अशी चर्चा सुरू आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी प्रबोध महाजन क्रीडा संकुलामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांनी आज औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी शहरातील क्रांती चौकातून भव्य रॅली काढण्यात आली, तसंच शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। अहमदनगरला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी तुम्हाला कुणाची आठवण येते असं विचारताच त्यांना आई वडिलांच्या आठवणींना गहिवरून आलं। अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई वडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले समर्थक हेच माझे आई वडील आहेत असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं। शिवसंग्रामच्या महिला अध्यक्ष आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सुजय विखेंना पाठिंबा दिला। साखळाई पाणी योजना सुजय विखे पूर्ण करतील असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेचे 3 आमदार हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील चिखलीकर आणि सुरेश धानोरकर यांनी दिलेले राजीनामे मंजूर करण्यात आले, त्यामुळे शिवसेनेच्या संख्याबळामध्ये घट झाली आहे। आता विधानसभेमध्ये शिवसेनेचे 60 आमदार शिल्लक आहेत। धनगर नेते गोपीचंद पडळकर हे सांगलीमधून अपक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आतापर्यंत सुरू होती, मात्र त्यांनी वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यामुळे ते वंचित आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये मनसेनं आघाडीला उघड पाठिंबा दिला असून मनसेचे पदाधिकारी समीर भुजबळ यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाले होते। मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या प्रचार सभेमध्ये सहभाग घेतला। 2015च्या दंगलीच्या खटल्यातील शिक्षेला 2 दिवसांपूर्वी हायकोर्टानं नकार दिल्यामुळे काँग्रेस उमेदवार हार्दिक पटेल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे। तसंच हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका देखील दाखल केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अटकपूर्व जामीन दिल्ली कोर्टाकडून मंजूर करण्यात आलाय। 5 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर झालाय। नीरव मोदीला मुंबई चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे। त्यामुळेच मुंबईमध्ये सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं। चंद्रकांत दादांना ओळखा आणि 101 रुपयांचं बक्षीस मिळवा असं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाणांचं पूर्ण नाव सर्व जगाला माहितीये, मात्र हुबेहूब याच नावाचा अपक्ष एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। तूर्त तरी या अपक्ष उमेदवाराचा काही थांगपत्ता नाहीये, मात्र या उमेदवाराचा कसा वापर केला जाऊ शकतो याची कल्पना ओरिजिनल चव्हाणा नाही, तशी भीतीही ते बोलून दाखवतायत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी एका प्रॉपर्टीचा आज लिलाव करण्यात आला। हसीना पारकरचं वास्तव्य याच घरात होतं। या घराची विक्री 1,80,00,000 करण्यात आली आहे। काँग्रेस उमेदवार मालिनी यांनी मथुरेमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। गोवर्धन मधल्या शेतात काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांशी जाऊन हेमा मालिनी यांनी संवाद साधला। याचवेळी हेमा मालिनी यांनी शेतातील गव्हाच्या पिकाची कापणी देखील केली।
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये मुलायमसिंग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांचा मार्ग बदलण्यात आला। थाना दन्नाहार या भागामध्ये एक हँड ग्रेनेड सापडल्यामुळे हा मार्ग बदलण्यात आलेला आहे। निवडणुकीच्या काळामध्ये दिवसभर प्रचार करायचा आणि रात्री मटण चिकनवर ताव मारायचा हा ठरलेला कार्यक्रम असतो। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खानावळींमुळे सध्या चिकन आणि मटणाच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे गावात शॉर्ट सर्किटमुळे 3 घरांना आग लागली। आगीमध्ये 6 पिल्लांसह एका शेळीचा मृत्यू झाला तर 9,53,000चं नुकसान देखील झालेलं आहे। चंद्रपुरातील चिचपल्ली जवळ बांबू डेपोला भीषण आग लागली। वन विभागाच्या अखत्यारीतील बांबू डेपोला आग लागली। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अलिबागमधील कुरुळ भागामध्ये मध्यरात्री सागर पाटील आणि गौरव भगत यांच्यावर गोळीबार करण्यात आला। या गोळीबारामध्ये सागर पाटील याचा मृत्यू झाला तर गौरव भगत गंभीररित्या जखमी झाले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।